नमस्कार, मी मानसी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण स्ट्रीट फूडमध्ये सर्वात लोकप्रिय असलेली कच्ची दाबेली घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपी आवडली तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। आता सर्वात अगोदर आपण दाबेलीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला आहे। पॅन गरम झाला की यामध्ये 4 चमचे धने, 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा मिरं, 1 तेजपत्ता, अर्धा चमचा लवंग, 1 चक्री फूल, 1 मसाला वेलची, दालचिनी व 1 चमचा दगडफूल घालून घ्यायचं। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हलकेसे हे मसाले भाजून घ्यायचे। मसाल्यांचा हलकासा रंग चेंज झाला की गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून हे मसाले पूर्णपणे थंड करून घ्यायचे। हे भाजलेले मसाले पूर्णपणे थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे। त्याचबरोबर 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा साधं मीठ टाकून हे मसाले मिक्सरला बारीक करून घ्यायचे। इथे आपला दाबेलीसाठी लागणारा मसाला तयार झालेला आहे, तो एका वाटीमध्ये काढून घेऊयात। आता आपण दाबेलीसाठी लागणारी लसणाची चटणी बनवून घेऊयात। त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 मोठा लसूण सोलून घेतला आहे, तो यामध्ये घातला आहे। साधारण 4 ते 5 बेडगी मिरची 1 तास अगोदर गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती, ही मिरची यामध्ये टाकून घेऊयात। त्याचबरोबर 2 चमचे भाजलेले शेंगदाणे, चवीप्रमाणे मीठ व अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालायचा। आता हे मिरची भिजवलेलंच थोडंसं पाणी घालून याचं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं। इथे आपली लसणाची चटणी तयार झालेली आहे। आता मसाला शेंगदाणे तयार करून घेऊयात। त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करायला ठेवून त्यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, त्याचबरोबर मसाला शेंगदाणे बनवण्यासाठी इथे मी शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून घेतली आहेत। हे शेंगदाणे यामध्ये टाकून परतून घ्यायचे। आता या शेंगदाण्यांमध्ये 1 चमचा दाबेली मसाला, अर्धा चमचा मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं। आणखी 1-2 मिनटं हे शेंगदाणे परतून घ्यायचे। 1-2 मिनटं परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा। आता या शेंगदाण्यांमध्ये अर्धा चमचा चाट मसाला आणि 1 चमचा पिठी साखर घालून मिक्स करून घ्यायचं। इथे आपले दाबेलीसाठी लागणारे मसाला शेंगदाणे तयार आहेत, हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे। आता दाबेलीमध्ये भरण्यासाठी लागणारं बटाट्याचं सारण तयार करून घेऊयात। त्यासाठी 1 पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतले। त्यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट टाकून घ्यायचं। त्याचबरोबर आपण आता तयार केलेला दाबेली मसाला 3 चमचे यामध्ये टाकून घ्यायचा। हे मसाले या तेलामध्ये मिक्स करून यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणखी मिनिटभर हे मसाले शिजवून घ्यायचे। मसाल्यांना तेल सुटलं की यामध्ये हा उकडून स्मॅश केलेला बटाटा घालून घ्यायचा। आता या बटाट्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं। त्याचबरोबर 3 ते 4 चमचे चिंचेची चटणी घालून मिक्स करून घ्यायचं। आणखी 2-3 मिनटं हे बटाट्याचं सारण परतून घ्यायचं। हे बटाट्याचं मिश्रण जर जास्त घट्ट वाटत असेल तर 2-3 चमचे यामध्ये पाणी घातलं तरीही चालेल। इथे हे बटाट्याचं सारण तयार झाले। आता ते एका ताटामध्ये काढून घेऊयात। हे बटाट्याचं सारण एका ताटामध्ये काढून घेतलं की पूर्ण थंड झाले की याच्यावरती अशा प्रकारे हे मसाला शेंगदाणे घालून घ्यायचे। त्याचबरोबर डाळिंबाचे दाणे सुद्धा घालून घ्यायचे। बारीक चिरलेली कोथिंबीर व सर्वात शेवटी बारीक शेव यावरती घालून घ्यायची। इथे आपली दाबेलीसाठी लागणारी सर्व पूर्वतयारी झाली आहे।
आता आपण दाबेली तयार करायला घेऊयात। आता इथे मी दाबेलीसाठी अशा प्रकारचे लादी पाव घेतलेत। तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता। आता इथे मी एक पाव घेऊन त्याला कॉर्नरच्या साईडने अशा प्रकारे कट करून घेते। आता या कट केलेल्या पावाला एका साईडने चिंचेची चटणी लावून घ्यायची। चिंचेची चटणी लावून झाली की आता या पावामध्ये हे तयार बटाट्याचं सारण भरून घ्यायचं। त्यानंतर ही लसणाची चटणी लावून घ्यायची। लसणाची चटणी लावून झाली की त्याच्यावरती काही डाळिंबाचे दाणे, मसाला शेंगदाणे व शेव घालून हा पाव बंद करून घ्यायचा। या पावाच्या साईडने देखील अशा प्रकारे हे बटाट्याचं सारण लावून घ्यायचं। आता गॅसवरती तवा गरम करायला ठेवून त्याच्यावरती बटर टाकून ही भरून घेतलेली दाबेली ठेवून घ्यायची। दोन्ही साईडने बटर लावून खरपूस अशी ही दाबेली भाजून घ्यायची। इथे आपली कच्ची दाबेली खाण्यासाठी तयार आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।